पाणी नसल्याने शेतकऱ्यांवर हजार केळींची झाडं काढून टाकण्याची वेळ आली आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये दुष्काळाच्या झळा जाणवल्या आणि पाणी टंचाईमुळे बळीराजा आता अडचणीत आलाय। मंद्रुप गावामधील शेतकऱ्यांवर केळी नष्ट करण्याची वेळ आली। बातमी आपण पाहतोय सोलापूरमध्ये। नुकतंच आपण पाहिलं की अनेक राज्यांमध्ये उष्णतेसाठी रेड अलर्ट सुद्धा जारी करण्यात आलेला आहे। उष्णतेमुळे 8 लोकांचा राजस्थानमध्ये मृत्यू सुद्धा झाला आणि त्यानंतर उन्हाच्या झळा पिकांना सुद्धा बसलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। पाणी नाहीये आणि त्यामुळे शेतकऱ्यावर हजार केळीची झाडं काढून टाकण्याची वेळ आली आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्या भीषण पाणी टंचाईला सामोरे जातानाचं चित्र शेतकऱ्यांवरती आलेलं आहे। आपण या ठिकाणी जर बघितलं गेलं तर सोलापूर जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत ते आता स्वतःची जी केळीची बाग आहे ते आता स्वतःच्या हाताने जे आहेत ते आता तोडतानाचं चित्र दिसतंय। काय सांगाल, आज आपण केळीच्या बागेवरती वेळा फिरवतोय? काय नाही, दुष्काळजन्य परिस्थितीमुळं आमच्या इथं 2-3 एकर ऊस होता। ते ऊस सगळं आम्ही रोटर फिरवलेलं आहे। आता एक पर्यायानं केळी जगेल असं वाटत होतं, पण आता केळीलाही पाणी कमी पडायला आहे। आता केळी सगळे तुम्ही पाहिलेलं आहे, डिलिव्हरी झालेली आहे। 1-2 महिन्यामध्ये आमच्या हातामध्ये आलेलं पीक आहे। आज आम्ही 50-60 हजार रुपये खर्च केलेला आणि 2 लाख उत्पन्न अपेक्षित होतं। इथं 1 एकर लागण केलेलं आहे केळीची रोपं आणि साधारणपणे एक 60-1 हजार रुपये खर्च आलेला आहे। तर आता 1.5 लाख रुपये लोन आहे। आता हे बँकेचं लोन कसं फेडावं असा एक मोठा प्रश्न आमच्या समोर आहे। आता हे स्वच्छ करून आम्हाला पुढं आता पाऊस पडेल तसं आता कुठले पिकं घ्यावं तुरविर करण्यासाठी आम्ही हे सगळं काढून आता स्वच्छ करणार आहे। उत्पन्न जे येणार आहे नाही आलं तर शेतकरी मुरगळून पडल्यासारखं होतं आहे। तर अशा परिस्थितीमध्ये शासनाने आमचा सातबारा कोरा करावा, मत्तीच हात द्यावा अशी एक आम्ही आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो। अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, सोलापूर।